नमस्कार मित्रांनो, वन कॉम्प्लीट एज्युकेशन चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इंग्लिश व्याकरणाचा सर्वात पायाभूत आणि महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे आर्टिकल्स ए, ॲन आणि द. शाळेत किंवा स्पर्धा परीक्षेत म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न याच टॉपिकवर असतात आणि मुलं इथेच कन्फ्यूज होतात. पण काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा ट्रिक्स सांगणार आहे की तुमचे उत्तर कधीच चुकणार नाही. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी समजून घेऊया की आर्टिकल्स नक्की आहेत तरी काय. सोप्या भाषेत सांगायचं तर हे डिटरमायनर्स आहेत, जे नामाबद्दल अधिक माहिती देतात. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. इनडेफिनेट आर्टिकल्स ए, ॲन, म्हणजे अनिश्चित, जेव्हा आपण एका सामान्य गोष्टीबद्दल बोलतो, जसं की अ पेन म्हणजे कोणताही एक पेन. डेफिनेट आर्टिकल द, म्हणजे निश्चित, जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल बोलतो, जसं की द सन. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. ए किंवा ॲनचा अर्थ होतो एक आणि दचा वापर तेव्हा होतो जेव्हा आपण म्हणतो तेच, म्हणजे स्पेसिफिक. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. शाळेत आपण शिकलोय की ए, ई, आय, ओ, यू दिसलं की डोळे झाकून ॲन लावायचं. पण मित्रांनो, हा नियम चुकीचा आहे. इंग्लिशमध्ये आर्टिकल्स हे स्पेलिंगवर नाही, तर शब्दाच्या साऊंडवर म्हणजे उच्चारावर ठरतात. त्याचा खरा नियम असा आहे, जर शब्दाचा उच्चार व्यंजनासारखा म्हणजे कॉन्सोनंट साऊंड असेल तर ए वापरा. जर शब्दाचा उच्चार स्वरासारखा म्हणजे वॉवल साऊंड असेल तर ॲन वापरा. ट्रिक: तो शब्द मराठीत लिहून पहा. जर त्याची सुरुवात अ, आ, ई, उ, ए सारख्या स्वरांनी झाली तर बिनधास्त ॲन वापरा. एचा वापर नेमका कुठे करायचा? जेव्हा उच्चार व्यंजनासारखा होतो. उदाहरणार्थ, अ बॉय, अ कार, अ टेबल. हे खूप सोपं आहे. पण खरी गफलत होते एक्सेप्शन्स म्हणजे अपवादांमध्ये. इथे पहा, युनिव्हर्सिटी. स्पेलिंगची सुरुवात जरी यू ने झाली असली तरी उच्चार काय होतो? युनिव्हर्सिटी. य हे व्यंजन आहे, स्वर नाही. म्हणून इथे ॲन नाही तर अ युनिव्हर्सिटी येईल. तसंच ₹1 नोट. उच्चार व पासून होतोय, म्हणून इथे सुद्धा ए येईल. ट्रिक: लक्षात ठेवा, आपल्याला स्पेलिंग नाही तर उच्चार बघायचा आहे. य आणि व हे व्यंजने आहेत. आता पाहूया ॲनचा वापर. जेव्हा शब्दाचा उच्चार अ, आ, ए यासारख्या स्वरांनी सुरू होतो, उदाहरणार्थ ॲन ॲपल, ॲन एलिफंट. पण इथेही काही फसवणारे शब्द आहेत. और, इथे एच सायलंट आहे. आपण हावर नाही म्हणत, आपण आवर म्हणतो. अ आला म्हणजे ॲन आवर. तसंच MLA, स्पेलिंग एम आहे, पण उच्चार करा MLA. सुरुवात ए ने होते ना, म्हणून ॲन MLA. ट्रिक: शब्द उच्चारताना पहिल्या अक्षराचा आवाज जर अ किंवा ए सारखा येत असेल तर डोळे झाकून ॲन वापरा. आता पाहूया द. हे आहे डेफिनेट आर्टिकल. याचा वापर तेव्हाच होतो जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतो. दोन मुख्य नियम. सेकंड मेन्शन: जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यांदा उल्लेख करतो, उदाहरणार्थ आय सॉ अ डॉग, द डॉग वॉज ब्लॅक, म्हणजे पहिल्यांदा कोणताही तरी कुत्रा, दुसऱ्यांदा तोच विशिष्ट कुत्रा. युनिव्हर्सल ट्रूथ्स: जगात एकमेव असलेल्या गोष्टी, जसं की द सन, द मून, द ताजमहाल. ट्रिक: जेव्हा तुम्ही बोट दाखवून सांगू शकता की मला तीच गोष्ट हवी आहे, तेव्हा द वापरा. स्पर्धा परीक्षेसाठी द चे हे ॲडव्हान्स नियम खूप महत्त्वाचे आहेत. सुपरलेटिव्ह डिग्री: सर्वात भारी किंवा श्रेष्ठ गोष्टी आधी, उदाहरणार्थ द बेस्ट बॉय, द टॉलेस्ट बिल्डिंग. नद्या, पर्वतरांगा आणि ग्रंथ: द गंगा, द हिमालयाज, द रामायणा. क्रमवाचक संख्या म्हणजे ऑर्डिनल्स: द फर्स्ट, द लास्ट. वादावणी: पर्वतरांगेसाठी द वापरतात, द हिमालयाज, पण एका शिखरासाठी नाही. म्हणून द माउंट एव्हरेस्ट म्हणणे चुकीचं आहे. फक्त माउंट एव्हरेस्ट म्हणा. आर्टिकल्स कुठे वापरायचे हे तर कळलं, पण कुठे वापरू नये म्हणजे ओमिशन, हे त्याहून महत्त्वाचं आहे. प्रॉपर नाऊन: माणसांच्या किंवा शहरांच्या नावाआधी आर्टिकल लागत नाही. द राहुल किंवा द पुणे म्हणू नका. लँग्वेजेस: भाषांच्या नावाआधी आर्टिकल नसतं. आय स्पीक इंग्लिश बरोबर आहे, द इंग्लिश नाही. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन: भाववाचक नामे जशी की लव्ह, ऑनेस्टी, गोल्ड यांच्या आधी आर्टिकल वापरू नका. अपवाद:
देशांच्या नावाआधी आर्टिकल नसतं, इंडिया. पण जर तो देशांचा समूह असेल तर द लागतं. उदाहरणार्थ द USA, द UK. चला तर मग आता वेळ आहे तुमची परीक्षा घेण्याची. स्क्रीनवर 5 प्रश्न आहेत. ही इज डॅश अननोन गाय. शी इज डॅश युरोपियन लेडी. व्हिडिओ पॉज करा आणि त्याची उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया कोणाचे 5 पैकी 5 बरोबर येत आहेत. मित्रांनो, मला आशा आहे की आर्टिकल्सची ही कन्सेप्ट आणि आपल्या ट्रिक्स तुम्हाला समजल्या असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच सोप्या भाषेत इंग्लिश शिकण्यासाठी वन कॉम्प्लीट एज्युकेशन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.